नमस्कार, हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करिअर ते व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधी तसंच आरोग्य अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो। आणि आज आपण हॅलो 24 तास मध्ये चर्चा करणार आहोत विश्व कॉमर्स डे या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ प्रोफेसर गिरीश जोशी आणि प्रोफेसर संजय जोशी। विषयाकडे वळण्यापूर्वी मी दोन्ही तज्ञांचं आमच्या या खास कार्यक्रमात स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। थोडक्यात प्रोफेसर गिरीश जोशी यांची आपण ओळख सांगायची झाल्यास प्रोफेसर गिरीश सर यांनी स्टॅटिक्समध्ये MSc केलेलं आहे आणि गेल्या 27 वर्षांपासून ते कॉमर्स आणि CAचं अध्यापन करतात। ऑपरेशन्स रिसर्च फॉर फायनान्स अँड मॅनेजमेंट या विषयावर त्यांचं पुस्तकही प्रदर्शित झालेलं आहे। त्याचबरोबर इनोव्हेटिव्ह टीचर्स ऑफ इंडिया ह्या पुरस्कारानं त्यांना सन्मानितही करण्यात आले। गिरीश सर हे एकत्वम अकॅडमीचे संस्थापक आहेत। तर प्रोफेसर संजय जोशी MCOM असून गेल्या 32 वर्षांपासून ते कॉमर्स आणि CAचं अध्यापन करतायत। एकत्वम अकॅडमीचे सहसंस्थापक आहेत। विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील एकात्मता म्हणजेच एकत्वम आणि एकात्मता साधून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पुण्यात एकत्वम अकॅडमी संस्था सुरू करण्यात आली आहे। 11वी ते CA फायनल पर्यंत सर्व स्तरातील शिक्षण ही संस्था देत असते आणि संस्थेतील सर्व प्राध्यापकांना अनेक दशकांचा अनुभव आहे। आजवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी CA झालेत। चला तर कॉमर्स मधील संधींविषयी अधिक माहिती जाणून घेऊया दोन्ही तज्ञांकडून। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। पुन्हा एकदा स्वागत आहे गिरीश सर। आणि आहे 10वीचा आता रिझल्टही येईल थोडेच दिवसात। आणि 10वी नंतर काय करायचं, कुठल्या साईडला जायचं, कोणता पर्याय निवडायचा, असे अनेक प्रश्न खरं तर विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आत्तापासूनच सुरू झालेले असतात। मात्र तुम्ही कॉमर्स ची निवड करा ह्यावरती का जास्त जोर देतात त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। सर्वप्रथम विश्व कॉमर्स डे यासारख्या महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं याबद्दल जी 24 तासचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। आणि एका महत्त्वाच्या प्रश्नावरून सुरुवात केल्याबद्दल मधुरा मॅडम मी आपल्यालाही धन्यवाद देतो। आणि आता आपल्या प्रश्नाकडे वळूया। काय होतं की या ठिकाणी आपल्या या सगळ्या दर्शकांच्या मध्ये जे पालक आहेत ते माझ्या या मताशी सहमत होतील की एक काळ असा होता की ज्या वेळेला मार्कांनुसार त्यांनी सायन्सला जायचं का, कॉमर्सला जायचं का, आर्ट्सला जायचं हे ठरत होतं। आणि एका ठराविक टक्क्याच्या पुढे असलं की तो सायन्सला जायचा। परंतु 1990च्या दशकापासून दोन महत्त्वाचे बदल या ठिकाणी घडून आले। आणि तो त्यातला पहिला बदल असा की संबंध भारतभर एकंदरच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ही झपाट्याने वाढत गेली। माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ 15 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी इंजिनिअरिंगला ऍडमिशन ही मिळत असते। या उलट ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ही जी CA ची परीक्षा घेणारी जी संस्था आहे तिची स्थापना 1949 साली झाली। आणि 1949 पासून ते आजवरच्या या साधारण 67 वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये फक्त 2.5 लाख चार्टर्ड अकाउंटंट्स हे पास झालेले आहेत, ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत। तेव्हा ह्याच्यात आपण विचार केला तर असं दिसतं की इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रामध्ये आता मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी परिस्थिती आहे। आणि या क्षेत्रामध्ये मात्र पुरवठा हा अत्यंत मर्यादित आहे आणि मागणी मात्र अमर्यादपणे वाढतीये। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी घडली की मुक्त अर्थव्यवस्थेचा आपण जेव्हा स्वीकार केला त्यावेळेला अर्थव्यवस्थापनाचं महत्त्व हे हळूहळू वाढत गेलं। आणि त्यामुळे कुठलाही उद्योगधंदा जर सुरू करायचा झाला तर अर्थव्यवस्थापन ही फार महत्त्वाची गोष्ट मानली जाते। माझ्या माहितीप्रमाणे आज जे अनेक बिल्डर्स आहेत हे सुद्धा कॉमर्स क्षेत्रातले आहेत, ते त्यातले काही चार्टर्ड अकाउंटंट्सही आहेत। तर यांचं म्हणणं असं असतं की मला जर एखाद्या त्या तंत्रज्ञानावर अधिष्ठित असं जर काही कोणाला काही मला हवं असेल तर मी त्यासाठी 2 इंजिनियर्सची नेमणूकही करू शकतो, परंतु अर्थव्यवस्थापन हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। आणि म्हणून मग या ठिकाणी कॉमर्सचं म्हणजे मला थोडक्यात आता सगळे जे विद्यार्थी आपले हे बघतात त्यांना एवढंच सांगायचं आहे की क्षेत्र शेवटी कुठलंही जरी निवडलं तरी सुद्धा महत्वाचं काय तर तो गॅसचा जो एक फुगा असतो तो फुगा आपण सोडल्यानंतर तो आकाशात जातो। मग त्या फुग्याचा रंग लाल का पिवळा का हिरवा हे महत्वाचं नसतं, तर त्या फुग्यामध्ये जो गॅस भरलेला आहे त्याच्यामुळे तो फुगा हा आकाशी झेप घेत असतो। मग तसंच कुठलं क्षेत्र कॉमर्स, आर्ट्स किंवा सायन्स हे महत्वाचं नाही, तर आपल्या अंतरंगातलं जे चैतन्य आहे त्या चैतन्यामुळे आपण यशस्वी होणार आहोत हे लक्षात ठेवावं। आणि कॉमर्सची हे जी काही एकंदर जे काही क्षेत्र आहे
त्या क्षेत्राकडे आपण यायला नक्कीच हरकत नाही. कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड या बाबतीत बदलण्याचं कारण नाही. कर्णाचं एक वाक्य आहे की कर्ण एका ठिकाणी असा म्हणालेला होता की दैवा यत्तम कुले जन्म मदा यत्तंतु पौरुष. माझा जन्म कुठल्या कुळात व्हावा हे दैवादी नाही, पण पराक्रम गाजवणे माझ्या हातात आहे. विद्यार्थी मित्र हो, आज या ठिकाणी कॉमर्सच्या क्षेत्रात येण्याचं सुद्धा ठरवणं आपल्या हातात आहे आणि पराक्रम गाजवणंही आपल्या हातात आहे. आणि हे दोन्ही आपण केलं तर आपण जीवनामध्ये उत्तुंग यशाची भरारी ही घेणार आहात. नक्कीच. आणि हा पराक्रम जर गाजवायचा असेल तर मला वाटतं की तुमच्यासारख्या सरांचं मार्गदर्शनही तितकंच महत्त्वाचं आणि मोलाचं ठरू शकतं. गिरीश सर, खरं तर मला वाटतं की कॉमर्स क्षेत्र असं आहे की तिथे रिसेशन नाहीये, कारण की कॉमर्स प्रत्येक ठिकाणी लागत असं. जर आपण संजय सरांकडनं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे की 11वी आणि 12वी हा एक महत्त्वाचा खरं तर टप्पा आहे जे 10वी नंतरचा. यानंतर अभ्यासक्रमामध्ये साधारणपणे कोणते विषय असतात, त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? 11वी आणि 12वी कॉमर्समध्ये प्रामुख्याने अकाउंटन्सी, याला तुम्ही कॉमर्सची ज्ञान म्हणू शकता, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, ह्या 3 गोष्टींना मी अगदी प्युअर मराठीमध्ये मानाचे गणपती म्हणेन. बरं. हे या 3 कॉमर्स साईडचे 3 प्रमुख विषय. त्याच्या जोडीला सेक्रेटरी प्रॅक्टिस, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आणि मग तुम्ही ज्या लँग्वेजेस सिलेक्ट करता त्या लँग्वेजेसचा याच्यामध्ये समावेश आहे. पण महत्त्वाची गोष्ट आता गिरीश सर ज्या पद्धतीने म्हणले की तुम्हाला जर व्यावसायिक कोर्सेसकडे पुढे जायचं असेल तर तुम्हाला ह्या सर्व विषयाचं बेसिक नॉलेज हे अत्यंत चांगलं असणं आवश्यक आहे. पाठांतर करणारा विद्यार्थी हा व्यावसायिक कोर्सला यशस्वी होणार नाही. बरं. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये व्हाय, याचं हे का असं आहे, हे ज्या क्षणी उत्तर मिळेल त्या क्षणी तो यशाच्या रस्त्यावर निघाला असं आपण म्हणू शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात गणित हा विषय फार महत्त्वाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. गिरीश सर, मला तुमच्याकडनं ह्याबद्दल जाणून घ्यायचंय, मग गणित हा विषय निवडावा का? खरं सांगायचं म्हणजे असं आहे की 10वीला गणिताची त्यांचं शत्रुत्व निर्माण झालेलं असतं. अशा मुलांना असं वाटतं की मी कॉमर्सच्या क्षेत्रात जावं किंवा आर्ट्सला जावं. परंतु मी विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी सांगू इच्छितो की गणित हा काही एक विषय नाहीये, तर ती एक विचार करण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे एक अनालिटिकल माइंड, विश्लेषण करण्याची जी काही एक क्षमता आहे ती निर्माण होत असते. एक साधं उदाहरण देतो. मी जर असं म्हटलं की रस्त्याच्या मध्यभागी 10 लोकांचा अपघाती मृत्यू झाला आणि रस्त्याच्या कडेला 1000 लोकांचा मृत्यू झाला आणि मग त्याच्या पुढे जर निष्कर्ष असा काढला की बघा 10च लोक फक्त रस्त्याच्या मध्यभागी अपघाताने मृत्युमुखी पडलेले आहेत आणि म्हणून यापुढे कायम आपण रस्त्याच्या मध्यभागून चालायला हवं. थोडासा विचार केला तर असं लक्षात येईल की हे 10 आणि 1000 हे कितीपैकी ही माहिती या ठिकाणी दिलेलीच नाही. कदाचित असं शक्य आहे की 1 लाख लोकांच्या पैकी 1000 लोक हे रस्त्याच्या कडेला मृत्युमुखी पडले आणि रस्त्याच्या मध्यभागी मात्र 10 चालत होते ते 10च्या 10 मृत्युमुखी पडले. ही जी एक अनालिटिकल माइंड आहे हे मॅथमॅटिक्समुळे निर्माण होत असतं. आणि अनेक जे पुढचे सीएच्या सारख्या क्षेत्रातले जे विषय, फिनान्शियल मॅनेजमेंट असेल, कॉस्ट मॅनेजमेंट असेल, अकाउंटन्सी असेल, अर्थशास्त्र असेल, या सगळ्या विषयांना गणित हा एक पाया आहे. खरंय खरंय. आणि म्हणून या ठिकाणी गणित हे घेतलं गेलं पाहिजे. एकच फक्त सुचवा असं वाटतं ते असं की अनेक महाविद्यालयांच्या मध्ये गणित हे विद्यार्थ्यांना दिलं जात नाही. ठराविक मुलांनाच ते फक्त दिलं जातं. तर विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून मी एवढंच आवाहन करू इच्छितो की कॉलेजमध्ये जर गणित मिळत नसलं तर कॉलेज बदला, परंतु गणित विषय सोडू नका. बरं. वा, खूप चांगला खरं तर मोलाचा सल्ला तुम्ही ह्या निमित्ताने दिलाय. गिरीश सर, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे कॉमर्स आपण कॉमर्स घेतलं आणि त्याच्या पुढे जर आपल्याला करिअर करायचं आहे कॉमर्समध्ये तर खास करून CA कडे बघितलं जातं किंवा CS कडे. तर मग ह्या अशा प्रकारचे जे कोर्सेस आहेत त्या करण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता संजय सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 11वी पासूनच व्हाय या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. काय माहिती आहे का की खरं सांगायचं तर विद्यार्थ्यांना आता एक खूप मोठी चांगली संधी आहे. कारण 11वीच्या पासून त्यांना हे जे सगळे अकाउंटन्सी असेल, इकॉनॉमिक्स असेल, कॉमर्सला लागणारं मॅथमॅटिक्स असेल, यासारखे जे विषय आहेत हे यांच्या आयुष्यामध्ये आता पहिल्यापासून ते शिकतायत. त्यामुळे त्यांना एक खूप अशी संधी आहे की आता ABCD ला आपण सुरुवात करणार आहोत, 1-2 ला आपण सुरुवात करणार आहोत. तर आतापासून जर संपूर्ण त्यातली माहिती आपण जर घेतली, त्यातली जर चिकित्सा आपण करू शकलो तर नक्कीच ते पुढच्या व्यावसायिक यशासाठी उपयोगी हे पडणार आहे. आणि म्हणून
विद्यार्थ्यांनी मूलभूत शिक्षण हे घेतलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीची कारण मीमांसा ही केली पाहिजे. बरोबर. दुसरी महत्वाची त्याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की थोडंसं काहीतरी पेपर वाचले पाहिजे, त्याच्यातून नंतर आपले झी बिझनेस सारख्या चॅनेलवर बघितलं पाहिजे, शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, यासारख्या विषयावर प्राथमिक का होईना पण ती थोडीशी माहिती गोळा केली पाहिजे. आणि इंग्लिश हे चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं लिहिता आलं पाहिजे. आणि म्हणून इंग्लिश सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न 11वी पासून करणं हे अत्यंत गरजेचं आहे. वा वा वा, खरंच फार महत्त्वाचे काही मुद्दे तुम्ही या ठिकाणी सांगितलेले आहेत. मला संजय सरांकडनं जाणून घ्यायला आवडेल की CAच्या अभ्यासक्रमात जर सर्वसाधारणपणे कोणकोणते विषय अंगभूत असतात, जे आता 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि पुढे जाऊन त्यांना CA करायचं, तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? कोणते विषय त्याचं मी तुम्हाला माहिती देतो, पण त्याच्या अगोदर CA इन्स्टिट्यूट किंवा CS इन्स्टिट्यूट या ज्या गव्हर्नमेंट क्रिएटेड इन्स्टिट्यूट आहेत, ते जेव्हा आपल्या कोर्समध्ये एखादे विषय ठेवतात तेव्हा तो विषय निवडताना प्रामुख्याने कॉर्पोरेट इंडस्ट्रीकडून कोणती डिमांड आहे की कोणत्या क्वालिटीज तुमच्याकडे ज्या असतील तर तुम्ही एक सेलेबल प्रोडक्ट होता. बरोबर. हा जर विचार केला तर त्या अनुषंगाने ते विषय बदलतात. 20 वर्षापूर्वी जे विषय होते ते आता विषय असतील याची कोणतीही गॅरंटी नाही. अजून 20 वर्षांनी काय विषय असतील. 20 वर्षापूर्वी जेव्हा मी CA करत होतो तेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा विषय नव्हता. तो ह्या काळाचा महिमा आहे म्हणून तो आता आलेला आहे. CA मध्ये नॉर्मली अकाउंटन्सी, पहिल्या स्टेजला मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, लॉ आणि पुढच्या स्टेजला अकाउंटन्सी, लॉ, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आणि तत्सम फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा अन्य काही असा विषयांचा एक मिलाप आहे. आणि ही आजच्या दिवसाची गरज आहे. बरोबर. कॉर्पोरेट वर्ल्डला काय पाहिजे हा मेन तुमच्या कोर्सची जडणघडण करताना केलेला विचार. म्हणजे थोडक्यात CA किंवा CS हे कोर्सेस अपग्रेड असतात आणि त्यामुळे या कोर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन पण काळाप्रमाणे बदललेला आहे. आपण ह्याविषयी अजून चर्चा करूया, नेमक्या कोर्सेसमध्ये काय काय इन्क्लूड असतं आणि इतर काही गोष्टी मला तुमच्या दोघांकडनं जाणून घ्यायच्या आहेत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि विश्व कॉमर्स या विषयावर आज आपण चर्चा करतोय. आपण आपल्या सोबत आहेत प्रोफेसर गिरीश जोशी आणि प्रोफेसर संजय जोशी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत. प्रोफेसर संजय, खरं तर मला तुम्हाला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण की आपण मगाशी CA बद्दल बोलत होतो आणि हा CA कोर्स जो आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे, कठीण आहे असं बोललं जातं. मात्र या कोर्सविषयी काय माहिती सांगाल? CA कोर्स हा कठीण म्हणला जातो, ही एक सामाजिक भावना आहे. पण त्याच्याबरोबर एक मराठीमध्ये फार पूर्वापरंपार म्हण आहे, कोल्हेला द्राक्ष आंबट. कॉमर्सला येणारा मुलगा जर एक विचार करून आला की बाबा मी या इथे टाइमपास करायला आलोय, तर मग त्याला कोणतंही 12वी सुद्धा अवघड आणि FY BCom पण अवघड. CA ला येताना तुमच्याकडे 2 प्रमुख गुण पाहिजेत. एक आहे कन्सिस्टन्सी आणि एक आहे कॉन्सन्ट्रेशन. हे जर असेल तर आतापर्यंत मी जवळजवळ 1 लाख मुलांना शिकवलंय आणि अत्यंत अप्रतिम यश पहिल्या प्रयत्नात त्यांना मिळू शकतं. CA अवघड आहे याच्या जे विरुद्ध मी बोललो की CA अवघड नाहीये, CA चॅलेंजिंग आहे. जे 12वी आणि FY BCom ला टिपिकल पॅटर्नचे पेपरची सवय होते त्या पॅटर्नचा पेपर येत नाही. याच्यामध्ये एक प्रकारचा सस्पेन्स असतो, काय होणार आहे हे तुम्हाला माहित नसतं, त्याच्यामध्ये तो चॅलेंजिंग आहे. आता जे याला अत्यंत अवघड जर म्हणायचं झालं तर आत्ताचे मी काही लेटेस्ट रिझल्ट तुमच्याबरोबर शेअर करतो, त्याच्यावरून आपण काहीतरी अनुमान ठरू शकू. CPT ला साधारणपणे आता रिझल्टची परंपरा जी आहे ती 35% ते 50% मध्ये. CPT CA ची एंट्रन्सची परीक्षा आहे. त्याच्यानंतर आपण जातो स्टेज नंबर 2 ला, CA IPCC. त्याचा रिझल्ट साधारणपणे 35 ते 37% मध्ये आत्ता गेल्या काही परीक्षा लागला. आणि CA फायनल याच्याविषयी तर समाजामध्ये तोंड उघडायचं आणि बोलायची सवय लागली. 1% 2% रिझल्ट, जर 1% 2% रिझल्ट असेल तर कोणी CA करायला येणार नाही. त्याचा रिझल्ट कन्सिस्टंटली हा साधारणपणे 19% ते 28% मध्ये रिझल्ट. सो इन शॉर्ट साधारणपणे ऍव्हरेज रेट हा 25 ते 30%. पण याच्यामध्ये कष्ट करावेच लागणार आहेत. तुम्हाला जर आयुष्यात एक स्टेटस, एक मॉनिटरी, सो दिस इज सिंपल स्टोरी. अगदी अगदी. अर्थातच CA होण्यासाठी आपल्या पर्सनॅलिटीमध्ये देखील एक पैलू असणं आवश्यक आहे. गिरीश सर, मला हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, नेमके काय आपल्यामध्ये गुण असणं आवश्यक आहे? CA करायचा विचार केला किंवा कुठल्याही प्रोफेशनल कोर्स या कॉमर्सच्या क्षेत्रात करण्याचा विचार केला की पहिली काय गरज आहे ती म्हणजे त्याला त्याच्याकडे दृढ निश्चय हा असला पाहिजे. म्हणजे असं
की एखाद्या विद्यार्थ्यांनी ठरवलं की मी CA करणार आहे, की त्याला समाजामध्ये अनेक लोक असे भेटतात की ते म्हणतात हा कोर्स अत्यंत कठीण आहे, त्यानंतर मी हा कोर्स इथे 6 वेळा प्रयत्न केला आणि नंतर तो कोर्स शेवटी सोडून दिला. अशा प्रकारचे जे काही थोडेसे नकारात्मक जे काही विचार सतत जे ऐकू येत असतात, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण जो एक पथ निवडलेला आहे त्या पथावर मार्गक्रमण करण्यासाठी दृढ निश्चयाची गरज असते. तर तो निश्चय हा असला पाहिजे. ते झाल्यानंतर मग काय की थोडीशी सकारात्मक, ज्याला आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतो, तो असला पाहिजे. म्हणजे असं की असं म्हणतात की CAचा रिझल्ट हा 0.5% इतका लागतो किंवा 1% इतका लागतो. आता हे खरं नाही हे संजय सरांच्या बोलण्यात आपल्याला कळलेलं असेल, परंतु जरी ते खरं आहे असं क्षणभर गृहीत धरलं तरी त्या विद्यार्थ्यांनी विचार असा केला पाहिजे की 0.5 इतका % हा रिझल्ट लागतो की नाही, मग मी 0.5% असणार आहे, मी 99.5% नसणार आहे. ती ही सकारात्मक दृष्टी त्यांनी या ठिकाणी ठेवली पाहिजे. आणि एक मला खूप छान कविता आहे, गाणं आहे, सुनील गावस्कर, लिटिल मास्टर सुनील गावस्करनी ते प्रेमाची सावली या चित्रपटामध्ये म्हटलेलं सुद्धा होतं. भव्य अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, भव्य अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जवळशी जपून आपली खेळी, काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी. CAचा कोर्स करायला सुरुवात केली की ती एक नवीन इनिंग तो रचत असतो, ती पायरी तो रचत असतो आणि अशा वेळेला मग काहीतरी संकट ही येत असतात. काळ करी मग गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे काही एक कमकुवत धागा असतो. मग कोणाचं शिक्षण हे मराठी मीडियम मधनं झालेलं असेल, हा कदाचित त्याला वाटत असेल की हा कमकुवत धागा आहे, न्यूनगंड असेल, तो ग्रामीण भागात आलेला असू शकतो. काही अपंग, माझे काही एक विद्यार्थी असा आहे की ज्याला दृष्टीच नव्हती, तो बघू शकत नव्हता, पण तरी सुद्धा तो CA झालेला आहे. तर हे जे सगळे कमकुवत जे धागे आहेत की जे आपल्याला मागे खेचत असतात, ते म्हणजे हा यष्टी रक्षक. तर मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणखी सावध जो जो तोच इथे दंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. चतुर असणं आवश्यक आहे, सावध असणं आवश्यक आहे. जे जे आजूबाजूला घडतंय ते सगळं त्यांनी त्या ठिकाणी शिकून घेण्याची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. काय काय नवीन घडामोडी होत आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत, चांगल्या शिक्षकाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि व्यक्तिमत्व हे विकसित केलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. अर्थातच व्यक्तिमत्व विकसित नेमकं ह्या कोर्समधनं कसं होतं हे देखील मला खरं तर संजय सरांकडनं जाणून घ्यायचे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. विश्व कॉमर्स या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि माझ्या सोबत आहे प्रोफेसर गिरीश जोशी आणि प्रोफेसर संजय जोशी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. संजय सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा मुद्दा आला होता आणि त्याविषयीच, त्या अनुषंगानेच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. CAचा कोर्स केल्यानंतर अर्थातच आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यामध्ये जास्त हातभार लागतो असं बोललं जातं, त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? अगदी थोडक्यात सांगायचं तर आजच्या जगाचा नियम आहे चमत्कार को नमस्कार. तुमच्याकडून सगळ्याच गोष्टी चमत्कारी व्हायला पाहिजेत. अप्रतिम कम्युनिकेशन असायला पाहिजे. इट्स अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. स्वतःच्या फिजिकवर काहीतरी कष्ट घेतले पाहिजेत, कारण पहिली गोष्ट इतरांना, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सिनियरना इम्पॅक्ट करणारी तुमची पर्सनॅलिटी असते. त्याच्याकरता कष्ट केले पाहिजेत. अत्यंत चांगलं वाचन पाहिजे आणि डेली अपडेट्स पाहिजेत. माझ्या चौकात काय चाललंय हे आता ग्लोबलायझेशन मध्ये माहिती असून चालणार नाही. जगात काय चाललंय, काल पेट्रोलचा भाव 1 पैशाने वाढला आणि डिझेल 44 पैशाने, हे सुद्धा आज मेजॉरिटी लोकांना माहिती नाही. पण माहिती असेल तर त्याच्या मागचं कारण माहिती पाहिजे, असं का वाढलं एवढंच फक्त. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होईल. बरोबर, म्हणजे सगळ्या जगाची ओळख आणि सगळ्या जगाची माहिती असणं आवश्यक आहे. गिरीश सर, अगदी शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे CA कोर्स का करावा विद्यार्थ्यांनी, आणि ह्या निमित्ताने पालकांना काय संदेश द्याल? CA कोर्स का करावा, तर त्याच्यामुळे एक समाजामध्ये मान्यता मिळते, एक अथॉरिटी आपण ज्याला म्हणतो, अधिकार असतात, ते अधिकार प्राप्त होतात आणि सर्व दृष्ट्या एक समाधानाचं जीवन, हे व्यावसायिक जीवन तरी हे निदान त्याला जगता येतं, म्हणून त्यांनी CA करावं. पालकांना काय संदेश द्याल आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल असं आपण तुम्ही ते थोडासा तो प्रश्न विचारला. तर मी विद्यार्थ्यांना असं सांगितलं आतापर्यंत की खूप कष्ट करा
आणि एक चांगली दृष्टी ठेवा आणि तुम्ही पुढे जा यशस्वी नक्की व्हाल. पण पालकांना काय संदेश द्याल हा फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलेला आहे. माझं अत्यंत नम्र आवाहन सगळ्या पालकवर्गाला असं आहे की सायन्सला गेलेला विद्यार्थी मग त्याला तो IIT ची तयारी करतोय, मग अशा वेळेला त्याचं जे महत्त्व कुटुंबामध्ये त्याचं पाळलं जातं तितकं महत्त्व दुर्दैवाने असं दिसतं की काही कुटुंबांच्या मध्ये कॉमर्स विषयी हे पाळलं जात नाही. तर ते जरूर पाळावं, कारण हाही कोर्स तितकाच महत्त्वाचाही आहे आणि तेवढे परिश्रम त्यासाठी घ्यावे लागतात. आणि म्हणून पालकांनी याच्या संदर्भात एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, निकोप वातावरण कुटुंबामध्ये ठेवावं आणि शिक्षकांची वारंवार संवाद साधला तर मला असं वाटतं की तो विद्यार्थी CA नक्कीच खरंय म्हणजे खरं तर कॉमर्समध्ये आता वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत आणि त्यापैकी CA खरं तर हा कोर्स आहे आणि त्याविषयी तुम्ही खूप छान माहिती आपल्या विद्यार्थी तसंच पालकांना दिलेली आहे. खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मारून. एकच फक्त मध्ये फक्त हे करून सांगतो की कॉम्पिटिशन स्पर्धा खूप आहे, पण याच्यामध्ये जो रगेल तो तगेल, हवाई करेगी अब रोशनी का फैसला, जिस दिए में जान हो जल जाएगा. खरंय सर, तुम्ही दोघेही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथे थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.